जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आयटी सोल्युशन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक्सपेरिमेंट नंबर 4 एक्झिक्यूट डीएमएल कमांड्स टू मॅनिपुलेट डेटा युजिंग एसक्यूएल हे जे प्रॅक्टिकल आहे हे आपण आज बघणार आहोत. तर डीएमएल कमांड्स म्हणजे काय? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजच्या ज्या कमांड्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतो, डेटा जो आपल्याकडे आहे त्याला आपण काय करू शकतो, काही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. ओके, सो फर्स्ट जी कमांड आहे त्यामध्ये ती आहे इन्सर्ट. आणि आता ही इन्सर्ट जी कमांड आहे त्याने आपण त्या टेबलमध्ये जे ते व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करू शकतो. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये टेबलमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकतो. आता फर्स्ट टाईप जो आहे याच्यामध्ये तो आहे इन्सर्टिंग व्हॅल्यूज इन ऑल कॉलम्स. जर आपल्या सर्व कॉलम मध्ये जर व्हॅल्यू जर इन्सर्ट करायचे असेल तर ते आपण कशा करणार? तर त्यासाठी आपण काय करू की पहिले आपल्याकडे जे टेबल आहे तो टेबल आपण बघून घेऊ. बघा, इथे एक टेबल क्रिएट केलाय मी एम्प्लॉय नावाचा. त्याच्यामध्ये आपण एम्प्लॉय आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ आणि सॅलरी असे कॉलम्स आपण घेतले आहेत. तर याच्यामध्ये पण याला सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय करून घेतो मी. म्हणजे त्याच्यामध्ये काही डेटा आहे की नाही हे तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करू, वन बाय वन क्वेरीज रन करून तो डेटा जो आहे तो आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू. बघा, नो डेटा फाउंड असं त्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर आता आपण काय करू की त्याच्यामध्ये ज्या इन्सर्टच्या ज्या वेगवेगळ्या क्वेरीज आपण घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये रन करणार आहोत. आता बघा, याच्यामध्ये पहिली जी आहे इन्सर्ट इंटू टेबल नेम देन व्हॅल्यूज, आणि वन बाय वन तुम्ही मध्ये व्हॅल्यू घेऊ शकता जेवढे कॉलम आहेत तेवढे. तर आता त्याच्यासाठी जी क्वेरी आहे ती आहे इन्सर्ट इंटू, आणि जे टेबलचं नाव आहे आपल्या, ते टेबलचं नाव आपल्याला द्यायचं आहे. म्हणून आपण इथे इन्सर्ट इंटू एम्प्लॉई असं याच्यामध्ये घेतलंय. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज वन, त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ आणि सॅलरी अशा पद्धतीने आपण ते घेतलेलं आहे. त्याला रन करतो. बघा, वन रो इन्सर्टेड, आणि इन्सर्ट झालेली रो जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने वन हे दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही इन्सर्ट सर्वच्या सर्व कॉलम मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकता. त्यानंतर सेकंड जो टाइप आहे इन्सर्टचा तो इन्सर्टिंग व्हॅल्यूज इन स्पेसिफिक कॉलम. जर तुम्हाला काही स्पेसिफिक कॉलम मध्ये जर व्हॅल्यू जर इन्सर्ट करायची असेल तर तुम्ही कसं करू शकतो? बघा, इन्सर्ट इंटू टेबल नेम, त्यानंतर कॉलमचे नाव, ज्या ज्या कॉलम मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे त्या कॉलमचे नाव द्यायचे या ठिकाणी. व्हॅल्यूज हा कीवर्ड वापरायचा आणि व्हॅल्यू जे आहेत ते द्यायचे. तर बघा, इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, एम्प्लॉय आयडी, फर्स्ट नेम आणि डेट ऑफ बर्थ अशा 3 व्हॅल्यू आपण इन्सर्ट करतोय. आणि त्या 3 व्हॅल्यू आपण इकडे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे आहे ते आपण इकडे मेन्शन केलेले आहेत. तर आता परत इन्सर्टची जी क्वेरी आहे ती आपण रन करू. फक्त याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यूज आपण काय करतोय, इन्सर्ट करत आहोत. वन रो इन्सर्टेड, मी परत याला सिलेक्ट स्टार फॉर्म करतो म्हणजे आपल्याला सर्व दिसेल. बघा, याच्यामध्ये ठिकाणी लास्ट नेम आणि सॅलरी आपण इन्सर्ट केली नव्हती तर ते आपल्याला इकडे दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्ही काही कॉलम मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे तो आहे इन्सर्टिंग रेकॉर्ड्स फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल इंटू न्यू टेबल. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी एक एक्झिस्टिंग टेबल असणार आहे आणि त्या टेबल मधून आपण ह्या जो नवीन टेबल आपला आहे त्या टेबलमध्ये काय व्हॅल्यू ज्या आहेत ते आपण घेऊ शकतो. तर ते कशा पद्धतीने घ्यायचंय ते आपण बघू. बघा, आपल्याकडे 2 टेबल आहेत. पहिला आपला जो होता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय, आपण एम्प्लॉयचा टेबल आपला आहे. तर त्यामध्ये आपण 2 रेकॉर्ड इन्सर्ट केले आहेत. दुसरा जो टेबल आपण या ठिकाणी आहे तो आहे आपल्याकडे एएमपी नावाचा, त्याच्यामध्ये एम्प्लॉय आयडी, नेम आणि डिपार्टमेंट आयडी असे कॉलम आहेत. तर आता आपण क्वेरी कशी एक्झिक्यूट करतो त्यासाठी, तर त्यासाठी जी क्वेरी आहे ती एक्झिक्यूट करण्यासाठी बघा, इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, त्यानंतर जे कॉलम मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे ते कॉलमचे नाव यायचे एम्प्लॉय आयडी आणि फर्स्ट नेम हे 2 घेतोय आपण. त्यानंतर सिलेक्ट एम्प्लॉय आयडी अँड नेम फ्रॉम एएमपी, म्हणजे हा दुसऱ्या टेबल मधून आपण ते सिलेक्ट केलंय. व्हेअर डिपार्टमेंट आयडी इज इक्वल टू 105, म्हणजे ज्याचा डिपार्टमेंट आयडी 105 आहे असे सर्व रेकॉर्ड्स हे एम्प्लॉय टेबल मध्ये इन्सर्ट या ठिकाणी होतील. म्हणजे थोडक्यात काय, इन्सर्ट इंटू टेबल नेम, ज्या टेबलमध्ये तुम्हाला इन्सर्ट करायचे त्या टेबलचं नाव, कोणत्या कॉलम मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे त्या कॉलमचे नाव. त्यानंतर सिलेक्टची क्वेरी आपल्याला या ठिकाणी वापरायची सिलेक्ट, आणि कोणत्या आता तुम्ही जो टेबल आहे एक्झिस्टिंग टेबल त्याच्यामधून कोणत्या कोणत्या कॉलम मधून व्हॅल्यू उचलताय ते कॉलमचे नाव द्यायचे आणि त्याला एक कंडिशन द्यायची. तर आपण याला आपण एक्झिक्यूट करू. टू रो इन्सर्टेड आलेले, म्हणजे थोडक्यात 2 जे होते 2 रेकॉर्ड सापडले ज्यांचं 105 डिपार्टमेंट आयडी होता. आणि इथं जर बघितलं आपण तर हे 2 रेकॉर्ड अजून याच्यामध्ये वाढले. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता, इन्सर्टची जी क्वेरी आहे ती एक्झिक्यूट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर अपडेटची क्वेरी आहे. अपडेट काय करू शकतो, तर एखादा आपल्याकडे टेबल आहे, त्या टेबलमध्ये आपल्याला काहीतरी व्हॅल्यू जर चेंज करायची असेल तर त्यासाठी आपण अपडेटची क्वेरी यूज करतो. सिंटॅक्स काय आहे त्याचा, अपडेट टेबल टेबल नेम सेट कॉलम नेम इज इक्वल टू न्यू व्हॅल्यू आणि व्हेअर कंडिशन. म्हणजे बघा आता कसं, जर सपोज मला डेट ऑफ बर्थ चेंज करायचे आहे तर अपडेट एम्प्लॉई सेट कॉलम नेम, म्हणजे कोणत्या कॉलमची व्हॅल्यू अपडेट करायची त्या कॉलमचं नाव इज इक्वल टू त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू द्यायची, आणि व्हेअर आणि कंडिशन व्हेअर एम्प्लॉय आयडी इज इक्वल टू 5. म्हणजे आता थोडक्यात आपण एम्प्लॉय आयडी ज्याचा 5 आहे त्याची जी
डेट ऑफ बर्थ आहे ते आपण आपलं अपडेट करतो. बघा तिथं 5 आहे, एम्प्लॉय आयडी 5 28, तर त्याची तर डेट ऑफ बर्थ दिलेलीच नाही आपण, म्हणजे थोडक्यात आपल्याला ती दिलेली नसल्यामुळे म्हणजेच काय आपण अपडेट करतोय. तर त्यासाठी आपण अपडेटची क्वेरी एक्झिक्यूट करू. अपडेटची क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर वन रो अपडेटेड, आणि आपण बघू आता तो टेबल. तर बघा इथं त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी अपडेट झालेली आहे. त्यानंतर डिलीटची क्वेरी आपण बघू. बघा डिलीट मध्ये काय आहे, दोन टाईपनी तुम्ही डिलीट करू शकता. तर तुम्हाला जर पूर्णच्या पूर्ण टेबल जर डिलीट करायचं असेल तर तुम्ही करू शकता डिलीट फ्रॉम टेबल नेम, म्हणजे थोडक्यात डिलीट फ्रॉम एम्प्लॉई. आणि जर काही स्पेसिफिक रेकॉर्ड जर करायचे असेल तर बघा डिलीट फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर, आणि कॉलमचं नाव द्या एखादा, आणि याला कंडिशन द्यावं, म्हणजे थोडक्यात एक कंडिशन द्यायची. तर आपण ही एक्झिक्यूट करून बघू. डिलीट स्पेसिफिक रेकॉर्ड कसं डिलीट करू शकतो आपण. तर बघा इथं डिलीट फ्रॉम टेबल नेम व्हेअर आणि एम्प्लॉय आयडी इज इक्वल टू 5 अशी कंडिशन आपण त्याला दिली. पण रन केलं तर 5 चा ज्याचा एम्प्लॉय आयडी असेल तो एम्प्लॉय काय होऊन जाणार आहे, डिलीट होऊन जाणार आहे. एम्प्लॉय आयडी 5 आपल्याकडे दिसणार नाहीये. त्यानंतर सिलेक्ट सिलेक्टची क्वेरी बघू आपण. सिलेक्टची क्वेरी जी आहे ती आपल्याला डेटा जो आहे तो डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. तर सिम्पली आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम यूज करतो. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई असं जर आपण केलं तर काय होतं की सर्वच्या सर्व रेकॉर्ड जे आहेत किंवा सर्व कॉलम जे आहेत ते आपल्याला, आणि त्या कॉलमला सर्व डेटा आपल्याला शो होतो. तेच आपल्याला काही स्पेसिफिक कॉलम जर आपल्याला बघायचे असेल तर त्याच क्वेरीला सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई जे आहे त्यालाच आपण काय करू शकतो की सिलेक्ट स्टारच्या ऐवजी फक्त आपण काय करणार आहोत की जे जे कॉलम्स तुम्हाला डिस्प्ले करायचे, रिट्राईव्ह करायचे, त्याचे नाव तुम्हाला द्यायचे. बघा एम्प्लॉय आयडी, सॅलरी. मग आता ही जर आपण एक्झिक्यूट केली तर अशा पद्धतीने बघा एम्प्लॉय आयडी आणि त्याची सॅलरी तुम्हाला इकडे दिसून जाईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकल नंबर 4 च्या ज्या काही क्वेरीज होत्या त्या आपण या ठिकाणी रन केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओला कमेंट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एक वेबसाईटची लिंक दिली आहे, त्याच्यावरती या सर्व नोट्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पण त्या ठिकाणी मिळेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.